ब्रेक के बाद एक बार फिर से स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर धुले से है, जहां देवपुर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने बताया कि धुले शहर के देवपुर में आयोजित श्री एक वीरा देवी यत्रोत्सव में इस वर्ष पहली बार इस्तेमाल किए गए आर्टिफिशियल इंटेलिजेंस से लैस सीसीटीवी सिस्टम से अपराध पर काफी हद तक अंकुश लगाने में सफलता मिली है। पिछले वर्ष 13 अप्रैल से शुरू हुए यात्रोत्सव के दौरान हुई चोरी, जेब कतरी और मारपीट की घटनाएं इस वर्ष नहीं दोहराई गई। धुले जिला पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे की संकल्पना और विधायक अनूप अग्रवाल के वित्तीय सहयोग से यात्रा में 16 एआई कैमरे लगाए गए। इन कैमरों की सहायता से 170 अपराधियों की सूची में किसी संदिग्ध का नाम मिलते ही नियंत्रण कक्ष को सूचित कर दिया जाता है, जिससे पुलिस तत्काल कार्यवाही कर 9 संभावित अपराधों को घटित होने से पहले ही रोकने में सक्षम हो जाती थी। यह अभूतपूर्व है कि संपूर्ण तीर्थ यात्रा के दौरान एक भी अपराध की सूचना नहीं मिली। पुलिस इंस्पेक्टर पाटिल ने कहा कि पुलिस बल द्वारा अत्याधुनिक तकनीक और सटीक योजना के उपयोग के कारण इस वर्ष का यात्रोत्सव बहुत ही अनुशासित और सुरक्षित तरीके से आयोजित किया गया। नमस्कार, मी पीआय धनंजय पाटिल, देवपुर पोलीस स्टेशन धुळे। देवपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री एकवीरा माता यांचा दरवर्षाप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला। त्या निमित्ताने इथे यात्रा पण भरली जाते, वर्षानुवर्षांची परंपरा आहे। यावर्षी एक नवीन गोष्ट अशी की माननीय एसपी साहेब श्रीकांत धिवरे सर यांनी त्यांच्या संकल्पनेतून एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल यात्रेतल्या या दृष्टीने एक विशेष प्रयत्न करण्यात आला। त्याच्यामध्ये एआय वीज कंपनी धुळ्यातल्याच तरुणांची कंपनी आहे, त्यांच्या एआय टेक्नॉलॉजीचा वापर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मार्फत करण्यात आला। तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर चोरीला आळा बसण्यात आला। याचं दृश्य स्वरूपात रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत। माननीय आमदार धुळ्याचे अनूप अग्रवाल यांनी यासाठी स्वतःच्या खर्चातून आर्थिक मदत त्या कंपनीला केलेली आहे। मंदिर ट्रस्टींनी देखील याच्यामध्ये मदत केलेली आहे। दरवर्षी साधारण 20-25च्या पुढे छोट्या मोठ्या चोऱ्या रिपोर्ट व्हायच्या किंवा कधी कधी अनऑफिशियल ते रिपोर्ट पण व्हायच्या नाहीत। म्हणजे महिलांच्या गळ्यातल्या माळा चोरीला जाणं, गर्दीच्या याच्यामधून मोटरसायकली, मोबाईल चोरी असे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत होते। इवन मागच्या वर्षाचा डाटा जर आपण बघितला तर 13 माळा महिलांच्या गळ्यातून जवळपास गेलेल्या होत्या आणि मोटरसायकल जवळपास 8 चोरीला गेले होते। मोबाईल वगैरे किरकोळ गोष्टी तर नोंद झालेल्या नाही, परंतु तरी देखील या वर्षी याच्यामध्ये दृश्य स्वरूपात असा फरक पडलेला आहे, एकही माळ चोरीची फिर्याद अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला आलेली नाही आणि मोटरसायकली पण निम्म्यापेक्षा चोऱ्या कमी झालेल्या आहेत। जवळपास 4 मोटरसायकल गेल्याचा रिपोर्ट आहे, परंतु ते कॅमेऱ्यांच्या कक्षेच्या बाहेर आहे। तर यावर्षी जवळपास 16 कॅमेरे या एआय टेक्नॉलॉजीच्या कक्षेत आणण्यात आले। त्याच्यामध्ये 8 कॅमेरे यात्रा परिसरातील, पाळणा परिसरात जिथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथले आणि 8 मंदिर परिसरातले। तर त्याचा अतिशय चांगला उपयोग असा झाला, याच्यामध्ये रोज किती लोकसंख्या येत होती, कोणत्या वेळेत लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे याचं आम्हाला लगेच आमच्याच पोलीस स्टेशनला जी कंट्रोल रूम ठेवण्यात आली होती, याच्यातले तिघही त्यांचे तज्ज्ञ इंजिनियर्स आमच्यासोबत बसायचे आणि आम्हाला त्वरित माहिती याच्यामध्ये कळवायची की आता गर्दी जास्त झालेली आहे, या परिसरात गर्दी आहे। याच्यामध्ये एक फेस रेकग्नायझेशन टेक्नॉलॉजीचा पण वापर करण्यात आला आहे। याच्यामध्ये रेकॉर्डचे गुन्हेगार, पूर्वी माळा चोरणाऱ्या महिला किंवा तत्सम चोर, मोबाईल चोरणारे, मोटरसायकली चोरणारे यांचा आम्ही डाटा त्यांना पुरवलेला होता। तो डाटा भरल्यानंतर त्यांच्यासारखे चेहऱ्याचे किंवा तेच व्यक्ती जर त्या परिसरात कॅमेऱ्यांच्या कक्षेत आली तर ते ओळखले जाणार होते। अशापैकी 9 इन्सिडेंट्स जवळपास ओळखता आले आणि संशयितांची चौकशी करण्यात आली, परंतु सुदैवाने कुठल्याही चोरी किंवा कुठला प्रकार घडलेला नाही। ते अतिशय उपयोगी अशी ही एआय टेक्नॉलॉजी ठरलेली आहे। मी याबद्दल माननीय एसपी सर, माननीय आमदार सर साहेब आणि एकवीरा मंदिर ट्रस्टींचे आभार व्यक्त करतो। म्हणजे जवळपास 80-90% यावर्षी आमचा लोड या एआय टेक्नॉलॉजीने कमी झालेला आहे आणि अतिशय सुरक्षितरित्या यात्रा पार पडलेली आहे। यात्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी या एआय टेक्नॉलॉजीचा
आयवीज कंपनी जी आहे धुळ्याची, आयवीज टेक्स सोल्युशन, जे प्रोप्रायटर आहेत जयेश चौधरी, तेजस चौधरी आणि तेजस बाबुल यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही टेक्नॉलॉजी आणि त्यांची मदत आम्हाला पोलीस प्रशासनाला झाली आहे. त्यामुळे मी धुळे जिल्हा पोलीस आणि देवपूर पोलीस स्टेशनकडून त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. माननीय आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो. माननीय SP सरांनी आम्हाला ही टेक्नॉलॉजी अवलंब करायला परवानगी दिली आणि सुचवलं, याबद्दल सरांचे पण मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।